भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक गावचे नागरिक चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी येत आहेत। काही जण पायी दिंडी सोहळा करून या यात्रेमध्ये सहभागी होते। जाळीचा देव हे गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेवटचं गाव आहे। हे गाव अजिंठा बुलढाणा महामार्गावर आहे। चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेल्या पठारी भागावर जाळीच्या देवाचे भव्य दिव्य मंदिर आहे। या ठिकाणी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी रथ यात्रा निघणार आहे। भाविक भक्तांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने दर्शनासाठी यावे असे आवाहन करण्यात आले। यात्रेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण, भोकरदन। श्री क्षेत्र जाळीचा देव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी यात्रा महोत्सव श्री क्षेत्र जाळीचा देव येथील यात्रा 23 व 24 फेब्रुवारी या रोजी आहे। तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण यात्रेला येऊन स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी ग्रामपंचायत व श्री क्षेत्र जाळीचा देव पुजाऱ्यांच्या वतीनं आपणास विनंती करीत आहे। आपण या यात्रेची शोभा वाढवा ही विनंती। नागरिकांना काय आवाहन करणार भाविकांना तुम्ही? भाविकांना आव्हान असं करू इच्छितो की परंपरेप्रमाणे चालत आलेल्या श्री क्षेत्र जाळीच्या देव नगरीमध्ये सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी यावं। पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपल्या स्वामींच्या रथाचं दर्शन घ्यावं। 24 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता रथ निघेल, तर रथाच्या पूजनासाठी सर्व नागरिकांनी इथे यावे अशी विनंती करतो। येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपण यात्रेमध्ये आल्यानंतर आपले मौल्यवान दागिने, वस्तू, मोबाईल, पर्स सांभाळायचे। यात्रेला पुढे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची व पोलीस प्रशासनामार्फत आपणावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्रामपंचायतीच्या वतीने मी आपणास आवाहन करतो। या यात्रेला मान्यवर जे येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार त्यांना? सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या ठिकाणी यात्रा महोत्सव ठेवलेला आहे आणि 24 तारखेला संध्याकाळी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब पण इथे येणार आहे रथ पूजनासाठी। कलेक्टर साहेब पण येणार आहेत असे आम्ही त्यांना आमंत्रण देऊन या ठिकाणी त्यांना रथ पूजनासाठी बोलवलेलं आहे। तरी संस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण 24 आणि 23 तारखेला येऊन इथे चक्रधर स्वामीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवास सुरू करून इथून वापस जावे अशी सगळ्यांना आमची विनंती आहे।